कोरोना काळ आला माहितीये का? कोरोना काळ आला का? कोविड काळ आला. काय सांगितलं होतं कोविड मध्ये? बाहेर पडल्यानंतर आंघोळ करा. याचा अर्थ काय? म्हणजे आजही तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर बाहेर ना आलेल्या पाहुण्याला समोर तिकडे अंगणामध्ये पाणी ठेवलेलं आहे हातपाय धुवायला, मग घराचा. जे नवजात बाळ आहे, जे एका सुरक्षित वातावरणात आलेलं आहे, ते मातेचा संबंध संपल्यानंतर तेच त्याचं जग आहे. त्या जगामध्ये त्याला किती सुरक्षितता हवी त्या जगात सामावून घेण्यासाठी. बाहेर येणारी माणसं ज्या पद्धतीने येतात, त्याला हाताळतायत, ते वातावरण तिथलं, तो प्रकाश, हे सगळं त्या बाळाला काय सुरक्षिततेकडे नेणार आहे का? त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने, मानसिक दृष्टीने बिलकुल नाही. अत्यंत चुकीच्या पद्धतीने सगळं चाललेलं असतं. म्हणून माझा जन्म झाला तो 40 दिवस सूर्यदर्शनी नव्हतं. याचा अर्थ काय? तेवढी सुरक्षितता होती तिथे. तिथे प्रवेश कोणाला होता? आई, आजी आणि ती तेल मालिश वगैरे करायला येणार, आंघोळ घालायला येणारी जी कुणी बाई होती ती. या तिघांशिवाय प्रवेश होता कोणाला? इतकी सुरक्षितता होती तिथे. आणि या पार्श्वभूमीवर आपल्यासमोर आता मुलं येते, त्यांची ही जी स्थिती आहे त्याला काय काय कारण आहेत ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मुलांवर 90% वाताचा प्रभाव आहे. वात, पित्त आणि कफ ही प्रकृती आहे. तर याच्यामध्ये आत्ता मुलं हायपर ऍक्टिव्ह आहे, त्याचं कारण त्यांच्यावर वाताचा प्रभाव जास्त आहे, म्हणून ते एका जागेवर बसत नाही. प्राण संतुलित नाहीये, संतुलित नाहीये म्हणून एकाग्रता नाहीये. म्हणून तो वाताचा प्रभाव घालवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. आत्ता तुमच्या शाळेची मुलं येत आहेत ना, त्यांच्यावर सुद्धा ते प्रयोग केले पाहिजे. किंवा त्या आयाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे काय, शक्यतो मुलांना पंखा आणि एसी पासून लांब ठेवा. त्यांना सामान्य तापमानामध्ये झोपता आलं पाहिजे, वावरता आलं पाहिजे, एसी आणि पंख्याशिवाय. ठीक आहे. किमान आता तुमच्या वर्गात मुलं जी आहेत सामान्यतः 10 वर्षापर्यंतची, त्या सर्व मुलांना 1 दिवस आड तिळाच्या तेलाने अभ्यंग केलं पाहिजे. म्हणजे जो बाह्यांगावर होणारा जो वाऱ्याचा प्रवाह आहे, वाताचा प्रभाव आहे, तो निघून जाईल. आणि मग अर्ध्या तासाने, म्हणजे अभंग केलं, अर्धा तास त्या स्थितीत राहिली मुलं, आणि मग अर्ध्या तासाने सोसेल त्या पाण्याने त्यांनी आंघोळ केली. त्यांच्या आहारामध्ये वातुळ पदार्थ आहेत ते बंद केले पाहिजे. बेसनाचे पदार्थ, मग वड्याचं काय करायचं? वडापाव, वातुळ पदार्थ. बटाट्याचं काय करायचं? हरभऱ्याचं काय करायचं? हरभरा म्हणजे साधा नाही हरभरा, कुठला? छोले, छोले. हा, एकदम अणुबॉम्बच आहेत ते छोले म्हणजे. मला खरंच कळत नाही ते आपल्याकडे पिकत निघतात का महाराष्ट्रात? तो पंजाबी खाणं आहे. मग इथल्या सणा समारंभामध्ये हे खाणं का आलं? कुणी आणलं ते? आम्ही काहीतरी लोकांना भारी खायला देतोय. अरे तुम्ही भारी खायला देत नाही, तुम्ही त्यांच्या पोटाची वाट लावताय. त्यामुळे त्या मुलांचा आहार कसा पाहिजे, काय दिलं पाहिजे? वात प्रकृती आहे ना, वात विकार आहे ना, मग वातुळ पदार्थ त्यांच्या आतमध्ये सुद्धा जाणार नाही याची दक्षता घेतली. जसं बाहेर वारा आणि एसीचा त्यांच्या शरीराला अपाय होईल, तसंच जे अन्न खातील त्याच्यात वातुळ पदार्थ असतील. तुम्ही आता वांगी खायला दिली तर काय होणार? हे वांगी खाण्याचे दिवस आहेत का? नाही. वांगी कधी उपलब्ध होतात? आता वाऱ्यावेळी होतात, पण निसर्गात हा जानेवारी, फेब्रुवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये वांग्याचं रोप लावायचं छाटणी करून, आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी वांग्याचं भरीत. तुम्ही जा जळगावला जा, वांग्याच्या भरीत पार्ट्या या डिसेंबर, जानेवारी मध्ये असतात. लक्षात घ्या. म्हणून हे सगळं जे सांगितलंय ना ते निसर्ग, आपण बरोबर निसर्गाच्या विरोधात सगळं करतोय. निसर्गाने सांगितलंय हे करा, हे करा, हे करा, बघा तिथं तुम्हाला जगण्याचा आनंद मिळेल. आपण बरोबर निसर्ग चक्र असं काही उलट फिरवतोय, पूर्ण उलट फिरवलेलं. म्हणून वाताचा प्रभाव कमी करायचा असेल तर ते सांगितलेले जे आहे तेच करा.
ठीक आहे. म्हणजे काय होईल, प्राणाची जी आत्ता स्थिती आहे ती स्थिती नीट होईल, योग्य पद्धतीने राहील. ठीक आहे. म्हणून त्या दृष्टीने जे आवश्यक आहे, प्राण बलवान झाला पाहिजे, प्राण संतुलित झाला पाहिजे, प्राण एकाग्र झाला पाहिजे. आता मग त्यासाठी काय करायचं, पुन्हा तेच आता म्हटलं तसं आहार कसा आहे. जर प्राण नीट राहायचं असेल तर त्याच्यावर प्रभाव कोणाचा आहे, आहार, निद्रा, भय आणि मैथुन, हे चार जे आवेग आहेत ते नीट केले पाहिजे. आहार कसा आहे, ऋतूनुसार आहे का, वातुळ पदार्थ कधी खायचे, हिवाळ्यात खा, पावसाळ्यात नाही चालणार. वातुळ आहे, काल आपण काय केलं, वांग्याची भाजी खाल्ली, आज काय खाल्लं, आज मी नाही खाल्ली. पावसाळा सुरू झाला की ना, रवी नक्षत्र सुरू झालं, पावसाळा सुरू झालाय, आंबवलेले पदार्थ खायचे का, मग काय होणार, वातुळ आहे ना, वातुळ आहे. मार्गदर्शन केलं नाही वाटतं, केलं होतं कोणी, लागू सर नाही, अडाणी माणूस ऐकत नाहीत ना, नाही येत ते म्हणून म्हटलं. अरे आपला आहारच नाही, छोले हा आपला आहारच. कोकणात आपल्या महाराष्ट्रात त्या माणसाचा आहार पिकतो कुठे सांगा बरं, तो काबुली चणे ते कुठे पिकतात आपल्याकडे, कुठे नाही. आपल्याकडे साधे अगदी बारीक हरभरा तो पिकतो, तो सुद्धा या दिवसात नाहीच खायचा. तेव्हा खायचं, ठीक आहे ना. मी तुमचा मेनू बघितलं नाही हो, ते म्हणाल आमचा मेनू बघूनच तुम्ही बोलताय. पण तुमच्या माहितीसाठी सांग, मी हा 6व्या वर्गाला आलोय. 15 एप्रिल पासून सगळ्या महाराष्ट्रावर जे वर्ग होत आहेत 10 दिवसाचे, त्या सगळ्या वर्गाचा पूर्ण मेनू हा आम्ही ठरवतो विद्यार्थी. सकाळी न्यायला काय द्यायचं तिथपासून, दुपारच्या जेवणामध्ये भाजी कुठली असली पाहिजे तिथपासून, संध्याकाळचा अल्पाहार काय असला पाहिजे, आणि रात्रीच्या जेवणात सुद्धा काय द्यायचं, जड पदार्थ द्यायचे की नाही, हलके पदार्थ म्हणजे काय. तुम्हाला माहितीये का हलके पदार्थ म्हणजे काय, हलके पदार्थाची व्याख्या असं नाहीये. हे बघा, सगळ्यात हलका पदार्थ आहे पाणी, तर त्या पाण्यावर तरंगतो तेल, सगळ्यात त्याच्यापेक्षा हलकं, आणि त्या तेलावर अनुभवी नाहीये, त्या तेलावर भजी, वडे, समोसे असे तेलावर तरंगतात. त्यामुळे सगळ्यात हलके पदार्थ काय, मला वाटतं का पुण्यातल्या सगळ्या लोकांना माहिती असेल सगळ्यात हलका पदार्थ काय, एकट्याच काही नाही माहिती आहे. काय शिकता का पुण्यात, काय कोणी विद्येचं बाहेर गेलं, काय विद्या, विद्या गेली कुठे, सासरी गेलेली आहे. तर त्यामुळे आहार जो आहे तो प्राणावर सुद्धा परिणाम करणारा असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे जे 5 प्राण आहेत त्या प्राणावरही तो परिणाम करतोच आहे. ढेकर कधी येतात, ढेकर कधी येतात, आता पावसाळ्यामध्ये वातुळ पदार्थ खाल्ले तर अपानवायू आणि उदानवायू इतका परिणाम करणार आहे, अत्यंत कठोर परिणाम. मी 87 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात प्रवास करायचा,
त्या प्रवास किंवा खाण्यापिण्याला काही शिस्त नसायची, काही नाही. रात्री 2:30 वाजता काय त्या हरणे किंवा आंधरल्यात जाऊन रात्री 2:30 वाजता दडपे पोहे खायचे का? दडपे पोहे रात्री 2:30 वाजता, त्याला काय शिस्त आहे का खायला? काय तरुण होतो त्यामुळे चालायचं, आणि त्याचे सगळे परिणाम मग सहन करायला लागायचे. 6 वर्ष मी त्या पूर्ण किनारपट्टीवरच्या म्हणजे कोकण, रत्नागिरी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा, गोव्यामध्ये पोहे किती प्रकारचे खाल तुम्ही प्रकारचे गोव्यात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अरे बापरे 15 ते 20 प्रकारचे पोहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी. काय होईल माणसाच्या पोटात, सुटकाच नसायची. असं सगळं 6 वर्ष बोलल्यानंतर मी जेव्हा कल्याणला आलो, म्हणजे ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा, तर सुदैवाने एक दिवस योगाने माझ्या लक्षात आलं की जून महिना आपण रात्री जेवायला नको, असं माझ्या लक्षात आलं. कारण शरीराची स्थिती शरीर सांगतं आपल्याला पण आपण ऐकत नाही, आणि त्यामुळे ते ऐकत नाही म्हणजे काय ते उद्यापासून कळेल मला. तर ते माझ्या लक्षात आलं की आपण रात्री नको जेवूया, आणि मग पहिल्या दिवशी प्रयोग केला, रात्री जेवलोच नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ अरे बापरे किती आल्हाददायक, जळजळ नाही आणि मळमळ नाही. म्हणजे चालताना जो अपान वायू आहे तो इथं काय हृदयाला आणि फुफ्फुसाला स्पर्श करायचा आणि प्रचंड वेदना व्हायच्या. कोकणातली सगळी जी हवा जी आहे किनारपट्टीची, पावसाळा सुरू झालाय, दमट हवा आहे, तुम्ही पातळ पदार्थ खाताय, त्यातनं शरीरामध्ये जो गॅस अपान वायू निर्माण होतोय त्याचं कायचं काय. त्याने आता सुद्धा पावसाळ्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या पुण्यात हे प्रयोग होत आहेत. अनेक लोकांना त्या गॅसेसचा त्रास होतो, असा प्राण कंठाशी येतो आणि आपल्याला वाटतं की हार्ट अटॅक येतोय असं वाटतं. आणि या वाटण्यामुळे आपण जातो हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलवाले तुमच्यावर एंजिओप्लास्टी करतात. आता सुरू होईल बघा. ज्याला वाताचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, अशा माणसावर एंजिओप्लास्टी आता पुण्यात होते, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे असा जो वाताचा प्रभाव आहे, रात्रीचं जेवण अगदी अलीकडे म्हणजे 99 पर्यंत 93 ते 99 कल्याणला असताना मी पावसाळ्याचे 4 महिने रात्रीचं जेवण बंद म्हणजे प्रचंड मोठा रिलीफ मिळाला मला त्या. आणि आता कोविड नंतर पूर्ण 12 महिने रात्रीचं जेवण मी बंद केलंय. त्यामुळे काल मला काही जण म्हणाले एवढं कसं काय तुम्ही धावता आणि एवढे कसं काय पळता वगैरे, त्याचं मूळ तिथे आहे. तुमचं शरीर अन्नमय कोश नीट ठेवायचं असेल तर आहार हा किती महत्वाचा आहे हे लक्षात घ्या. आपलं वजन, आपण किती वजन, काय वय आणि उंची सांगितलं ना, एक रेशिओ सांगितलंय का, तर त्याच्यात काय ठेवलं पाहिजे त्याचं कारण आहे. तुम्हाला जर ऊर्जा, शरीर तुमचं ऊर्जेने भरलेलं पाहिजे असेल तर आहार याच्यावरही नियंत्रण पाहिजे, स्वाभाविकपणे झोपेवरही नियंत्रण पाहिजे. नैसर्गिक झोप आपल्याला घेता आली पाहिजे. काही काही लोक म्हणतात नाही आम्हाला रात्रीची झोप नाही मिळाली तरी चालेल पण दुपारचं जागरण नाही सर होत. हा दुपारी जागरण होत तर इथे गडबड आहे. म्हणून रात्रीची झोप, दुपारची झोप कोणाला सांगितली? आजारी, वृद्ध आणि लहान बाळ. सामान्य स्थितीत जी माणसं आहेत त्यांनी दुपारी झोपता कामा नाही. आणि अगदीच आवश्यकता असेल तर रात्री समजा पूर्ण झोप झाली नाही 8 तास म्हणजे 6 तास झोप झाली, दुपारी 1 तास, रात्री जेवढा कमतरता आहे रात्रीची त्याच्याबरोबर अर्धा वेळ दुपारी वामकुक्षी. वामकुक्षी म्हणजे काय? डाव्या कुशीवर पडून राहा. लागली झोप ठीक आहे घ्या, पण किती? 1 तास. रात्री 1 तासाची उणीव असेल रात्रीची तर दुपारी अर्धा तास. खरं म्हणजे वामकुक्षी ही 20 मिनिटाची सांगितली. 20 मिनिटं म्हणजे तिची ग्लानी येते ना जेवल्यामुळे, आहार घेतल्यामुळे. दुपारी सगळं रक्ताप्रवाह इकडे येतो
ऊर्जा इकडे येते, तर त्यावेळी ते 20 मिनिटाची स्थिती असते. कारण काय, काल मी सांगितलं तुम्हाला, दर 33 मिनिटाने पंचमहाभूतांचा प्रभाव बदलतो. त्यामुळे 20 मिनिटं ते अर्धा तास. या अर्थाने निद्रा, झोप त्याचं सुद्धा महत्व आहे. लवकर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही 8 वाजता झोपा. जर 8 वाजता झोपलात ना तर तुम्हाला 4 वाजता जाग येईल. सगळ्या घराला शिस्त लावायची. जी कामं तुम्ही रात्री उशिरा करता ती कामं सकाळी 4 वाजता उठून करा ना. किती ऊर्जावान तुम्ही कामं कराल. रात्रीची तुम्ही जागून जी कामं करता ना 12 वाजेपर्यंत, ती कामं करताना तुम्हाला आनंद असतो का? नाही. जीवावर आल्यासारखं, जीवावर उदार होऊन ते सगळं करत असतात. अरे कशाला? झोपाना मुलांना बरोबर, मुलांच्या बरोबर 8 वाजता ना, लवकर निजे, लवकर उठे, 4 वाजता उठले, ब्राह्मण मुहूर्त आला. बघा तुमचं आरोग्य, तुमची ऊर्जा, तुमचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा कसा बदलतो. तुम्ही सगळ्या जगाला कसे सामोरे जाते बघा. जे घरातलं जग आहे ना, त्याला सुद्धा आता ज्या पद्धतीने हाताळताय त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हाताळू शकता की नाही बघा. करा प्रयोग. 21 दिवस हा प्रयोग करा, बघा सगळ्यांना नीट सवय लागते की नाही. कुठली सवय बदलायची असेल तर ती 21 दिवस करायची, ती गोष्ट आपोआप बदलत असेल. पण किमान 10 वाजता तर झोपा. पण मुलांना झोपायला मदत झाल्यानंतर 10 वाजता. मुलांना 10 वाजेपर्यंत जागत नाही ठेवायचं. मुलांना 10 वाजेपर्यंत जागत ठेवायचं नाही. त्याने 8 वाजता झोपायचं. त्यासाठी जी 10 मिनिटं लागतील ती करा. 10 वाजता झोपलात आणि 6 वाजता उठलात तर तुमची 8 तास झोप झाली की नाही? दुपारी झोपायची गरज आहे का? नाही गरज आहे. मग दिवसभरात जो काय वेळ मिळेल ती सगळी कामं आवरून संध्याकाळची वेळ जी आहे, बघा सांगितलंय असं की झोप आणि जेवण याच्यामध्ये 3 तासाचा अंतर. म्हणजे झोपेच्या अगोदर 3 तास जेवण झालं पाहिजे. ठीक आहे. झोपेच्या अगोदर 2 तास पाणी बंद केलं पाहिजे. इंटेक रात्रीच्या, हे रात्रीचं समजा. आणि झोपेच्या अगोदर 1 तास स्क्रीन बंद केला पाहिजे. बघा तुमचं आरोग्य कसं राहील, तुमचा प्राण कसा होईल बघा. मी कोविड नंतर मी स्वतः हे प्रयोग करतोय म्हणून तुम्हाला सांगतोय. मी रात्री 9:30च्या आसपास झोपतो. उशिरा 10 या वर्गामुळे मला हल्ली उशीर होतो. निवासी वर्गात 17:15 वाजता संपतं. मग काय करायचं? तिला नाही. आणि सकाळी 4 वाजता पहिली शिट्टी जी वाजवणार आहे तिला उठवावं लागतं ना, तिला पण उठवायची. तर असं जे आहे 9:30ला झोपला तुम्ही तर सामान्यतः आत्ता आपली झोपीची गरज किती आहे? 8 ते 7 सरासरी असं आहे. तर ती झोप झाली की बघा कसा सुरू होतो. आज तुम्ही ज्या पद्धतीने उठताय झोप अपुरी ठेवून, त्यामुळे सकाळी काय काय होते बघा. चिडचिड, राग, लगेच हळवळ होणं. आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण नाहीये आता. आणि मग त्या भावनांचा उद्रेक झाल्यानंतर पश्चातबुद्धी, आणि मग दिवसभर तो गिल्टी कॉन्शियस भावना, अपराधी भावना दिवसभर आपण घेऊन वागत असतो. ते मुलांच्या संदर्भातले असेल किंवा घरातल्या मोठ्याच्या संदर्भातले असेल. आपण मग सतत मनाला समजावत असतो, मला असं बोलायला नको होतं, मला असं वागायला नको होतं. नंतर पश्चात. म्हणून झोपेवर हे आपल्या हातात आहे, आपल्या हातात आहे. आता काय झाली तुमची सगळ्यांची गडबड की तुम्ही सगळ्या जगासाठी वेळ देत आहे पण स्वतःला वेळच देत नाही. सगळ्या जगासाठी तुम्ही विनाकारण जगाला तुमच्यावर अवलंबून ठेवलंय असं माझं म्हणणं आहे. काय गरज आहे मुलांना प्रत्येक गोष्ट हातात द्यायची? घरातल्या प्रत्येकाच्या गोष्टी काय आपणच केल्या पाहिजे, ज्या अत्यावश्यक केल्याच पाहिजे. पण ज्या त्यांना सुद्धा करणं सहज शक्य आहे त्या आपण काय करतोय?
काही वेळा असं होतंय की ते आपल्यावर अवलंबून असले पाहिजे म्हणून सोडून द्यायला काही गरज नाही. म्हणून त्यामुळे मग आपला व्यक्तिगत ज्याला हे म्हणूया जीवन जे आहे त्याच्या किमान काही गोष्टी ज्या आपल्यालाच करायला लागणार त्याने व्यायाम केला आपलं आरोग्य सुधारणार आहे. आपल्यालाच करायला लागणार ना व्यायाम. तर म्हणून ज्या गोष्टी आपल्यालाच करायला लागणार आहेत करायलाच पाहिजे. त्यासाठी आवश्यक वेळ आहे तो काढलाच पाहिजे आणि तो वेळ सामान्यतः कधीच आहे सकाळचा वेळ. म्हणून माझं म्हणणं आहे की या पद्धतीने जर विचार केला तर तुमचंही आरोग्य चांगलं आहे, सगळ्या घराचं चांगलं आहे, आपल्या फक्त एकट्याच आहे. तिसरा मुद्दा आहे तो भीती. या सगळ्या परिणाम करणारे जे घटक आहेत ते भीती. अनुभव घ्या त्याला. बघ मी आहे मागे. आपण आसपास असताना एखाद्या संकटात किंवा अडचणीत कोणाने सापडलं तर काय होईल? आपण त्यांना नाही करू शकतो. आपल्या पश्चात ते संकटात सापडले त्यातलं कसं बाहेर पडायचं कोण शिकवणार आहे त्यांना? जग शिकवणार आहे. जग आणखी लोकेल त्याच्यामध्ये. म्हणून त्यांना अनुभव घेतला पाहिजे. मी आहे करतो बघूया काय होतं ते. मी जरी का मी देईन बोलतो. चढू नको आणि चढू नको का चढ की काय होईल बघतो ना मी आहे ना खाली. हा चढ. पडशील पडशील तर पडशील पडून दे. पडल्यामुळे काय होतं? लागतं. दरवेळी लागतं का? बघा मुलं धावतात आणि पडतात. तर काल तुम्हाला एकदम धस झालं काल कोणाने काय केलं? रडले का? काय रे? जे धावताना मूल पडतं ते पहिले काय करतं माहितीये का? ते पहिले बघतं पुढे बघितलंय का? आई बाबा आजी आजोबा जवळचा माणूस आणि बघितलं असेल तरच रडायला. मी अशा वेळी काय करतो माहितीये? मी लगेच पाठ करतो. जर लगेच नाही उठलं तर मग जायचं आणि उचलायचं. पण सामान्यतः पडलं तर आपण बघितलं नाही. आम्ही बघितलं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. जर बघितलं नाही कुणी असं लक्षात आलं तर मुलं काय करतात? कुठं त्यांना लागतात. जर बघितलं तर रडतात. मग जेव्हा बघितलं आणि रडतात तेव्हा लागलेलं असतं म्हणून रडतात असं आपण गृहीत धरलं तर मग पडतात आणि पुन्हा धावायला लागतात. तेव्हा लागलेलं नसतं लागलेलं असतं. पण निसर्गता शरीरामध्ये प्रतिकार क्षमता आहे ना, सहन करण्याची ताकद आहे ना, त्याचा ते वापर करतात. पळायला लागतात. भूक कशाची आहे? रडण्याची की पळण्याची? पळण्याची भूक आहे. मग का नाही देईन पळायचं? धावू नको पडशील का? चढू नको पडशील का? मुलांची गडबड आहे की मोठ्यांची गडबड आहे? मोठ्यांची गडबड आहे. म्हणून भीती ज्या पद्धतीने आज त्यांच्या अवतीभोवती भीतीचाच भागानुभव होईल. निसर्गाचा त्यांना जो प्रत्यक्ष अनुभव येईल त्यानुसार त्यांनी त्या काय गोष्टीचा विचार करून आत्मविश्वासाने जिजीविषयी वृत्ती ज्याला म्हणजे जिंकण्याची वृत्ती जी आहे ती असं प्राण बलवान एकाग्रता अशा तिन्ही गोष्टींचा त्या सगळ्यावर जो परिणाम आहे तो मुलांना मिळाला पाहिजे. असं झालं तर काय होईल? तर पुढे जे काय होईल ते तिसरा कोश आहे मनोमय कोश. प्राण आवडलाय. प्राण जो आहे हे दोन्ही कोश जे आहेत ना हे एकमेकांवर अवलंबून आहे. अन्नमय कोश आणि प्राणमय कोश. या शरीराला काय एक सूत्र ठेवणारा किंवा जिवंत ठेवणारा चेतनामयी ठेवणारा चैतन्य देणारा असा जो कोश आहे तो प्राणमय कोश आहे. तर त्या दृष्टीने तो कसा अधिक आहे त्यापेक्षा अधिक चांगला कसा होईल त्या दृष्टीने काय काय करायला हवं काय काय व्हायला हवं याची आपण चर्चा केलेली आहे. एखादा दुसरा मुद्दा राहिला असेल त्याची फक्त उजळणी करू आणि पुढे
प्राण बलवान व्हायचा असेल, संतुलित व्हायचं असेल तर, आणि एकाग्र व्हायचं असेल तर शुद्ध प्राणवायू मिळाला पाहिजे. शुद्ध प्राणवायू. आपल्या जे वर्गखोल्या आहेत कशा असतात? कोंदट असतात, हवेशीर असतात. आता पावसाळा सुरू होईल, शाळा संपल्यानंतर मावश्या दारे खिडक्या बंद करून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण पुन्हा त्या वर्गात प्रवेश करतो, काय अनुभव आहे ना? पावसाळा आहे, अनेक मुलं शिव करतात, पाणी सांडतात, व त्या सतरंजा करतो वाळवण्याचा प्रयत्न, पण त्याला मर्यादा आहे, त्या उद्याच राहतात. तो सगळा वास त्या खोलीमध्ये असतो ना भरलेला. आता मला सांगा, कुठे आहे शुद्ध प्राणवायू? आता सुद्धा या खिडक्या आहेत, तुम्ही बसलात पुढे बघा आणि खिडक्या कुठे आहेत बघा, आपल्या डोक्याच्या वर आहे. त्या खिडक्या बाकावर बसून अभ्यास करण्याच्या, हवा आणि प्रकाश येण्याच्या बेताने केलेले. हे जे आर्किटेक्चर आहे ना, हे भारतीय नाही आहे. खाली बसल्यानंतर तुम्हाला प्रकाश आणि शुद्ध हवा आली पाहिजे, इतका खाली खिडक्या पाहिजे. ते भारतीय आर्किटेक्चर असेल. खाली बसून अभ्यास करायचा आहे ना. शिशु वर्गात आपली येणारी मुलं, आपली तर ही उंची आहे, मुलांची आणखीन खाली आहे. मला एक शाळा बघायला मिळाली, फार जुनी शाळा होती, आता नाहीये, काढली ती. मुंबईला स्वदेशी मिल पुरलेला आहे, तर त्या मिलची शाळा होती, स्वदेशी मिलची. आणि 2003, 4, 5च्या दरम्यान जेव्हा मुंबईत मी प्रवास करायचो, तिथले कार्यकर्ते म्हणाले आमच्या शाळेत हेच चालत होते. मी एकदा गेलो शाळेत आणि बघितलं तर मला आश्चर्याचा सुगंध धक्का बसला की मला जे अपेक्षित होती तशा त्या ठिकाणी शाळेतला सगळे होता. खाली बसल्यानंतर मुलांना सगळ्यांना बसायला डेस्क होते, वाकड होते, आणि इतक्या खाली त्या खिडक्या होत्या हवा येण्यासाठी, शुद्ध हवा. त्यामुळे आता आपल्या ज्या खोल्या आहेत ना, वर्ग खोल्या, जिथे आपले 3, 4, 5 वर्षाची मुलं बसतात, तिथली हवा किती शुद्ध पाहिजे, स्वच्छ पाहिजे, व्हेंटिलेशन कसं पाहिजे, या सगळ्याचा विचार केला पाहिजे. शुद्ध हवा घरामध्ये सुद्धा. आता नाही ना जे ज्या पद्धतीने शहरामध्ये घरं बांधली जातात, पूर्व पश्चिम घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये दिवसातून एकदा तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आला पाहिजे, मग तो पूर्वेचा असेल किंवा पश्चिमेचा असेल, तर तुम्हाला हवा शुद्ध आणि वातावरण जे आहे ते पसंत येईल. ठीक आहे. हे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जशी शुद्ध हवा यायला हवी, आमची श्वसन व्यवस्था कशी आहे, आमची श्वास घेण्याची, उच्छ्वास टाकण्याची पद्धती कशी आहे, ती शुद्ध आहे का, ती योग्य आहे. काय झालं पाहिजे सांगा बरं? आपण श्वास घेतो तेव्हा शरीराची हालचाल किंवा काय स्थिती असली पाहिजे? सांगा सांगा सांगा, खोट्याने. श्वास घेताना छाती आणि पोट फुललं पाहिजे, काय, आणि निश्वास टाकताना दोन्ही हात गेले. कसं जरा नीट बरं, नीट बसा, जरा नीट बसा, मांडी करून, आणि बघा इथे हात ठेवा, श्वास घेऊन बघा कसं चाललंय ते, बरोबर चाललंय का. श्वास सामान्य घ्या, फक्त कसं आहे ते बघा. कसं असले त्या स्थितीत जाण्याचा प्रयत्न करू का, ते नंतर का. पहिला आहे ते बरोबर आहे का बघा. 100% सगळ्यांचं बरोबर नाहीये, काही जणांचं असेल, ज्याची झोप पूर्ण झाली असेल ना, त्यांचं तर तसंच. अजून पुढे सांगतो. आता सोडून द्या, लक्षात आलं ना आपली स्थिती काय ते. जर ती योग्य नसेल तर योग्य करायला लागेल. ठीक आहे. आज स्थिती कुठली आहे? नवमी, शुक्ल नवमी आहे. आपल्याकडे सांगितलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर तिथी कुठली आहे, त्या तिथीनुसार आपली चंद्रनाडी की सूर्यनाडी चालू असली पाहिजे, इतकं श्वसन योग्य पद्धत आपल्या इथे सांगितलेली आहे, योगशास्त्रात सांगितलेली आहे. आज नवमी आहे ना, हे मला माहित नाही, मी आज चंद्रनाडी की सूर्यनाडी अपेक्षित आहे. सकाळी उठल्यानंतर उन्हाळा आहे ना, आता म्हणजे अजून उन्हाळा आहे, ते उन्हाळ्यामध्ये शरीराला काय पाहिजे, उष्णता पाहिजे की शीतलता पाहिजे. मग सकाळी उठताना कुठली नाडी चालू पाहिजे,
चंद्रनाडी म्हणजे डावी नाडी चालू पाहिजे. मग काय करा त्यासाठी? उठण्या अगोदर, अंथरूण सोडण्याच्या अगोदर 10 मिनिटं उजव्या पिशीवर वळून झोपा, पडून राहा, चंद्रनाडी सुरू होईल. सामान्यतः 1 तासाने नाडी बदलते, श्वास बदलतो. आता जर समजा सूर्यनाडी चालू असेल, माहित नाही कधी सुरू झाली, पण तासाभराने चंद्रनाडी सुरू होईल. जेव्हा ही सुरू झाली त्याच्यानंतर पुढे 1 तासाने. आता बघा बरं तुमची कुठली नाडी चालू आहे? माझी चंद्रनाडी चालू आहे. मी बोलतोय, मला ऊर्जा जास्त आहे, माझ्या अंगात घाम येतोय, माझी उष्णता वाढलेली आहे आणि म्हणून माझी चंद्रनाडी चालू आहे. मी जर पंख्याखाली बसलो असतो, निवांत शांत बसलो असतो तर कदाचित सूर्यनाडी चालली असते. दोन्ही समान फार कमी वेळा चालतात, फार कमी वेळा चालतात. तर असं चालणं हे काही योग्याचं लक्षण आहे. लक्षात, आपण सामान्य माणसं, त्यामुळे आपली एका वेळी किमान 1 तरी चालू पाहिजे. नाहीतर काय होणार? प्राण गमावणार. तर म्हणून श्वसन गती, श्वास घेण्याची जी पद्धती आहे ती योग्य असली पाहिजे. ठीक आहे. आणि मग त्या दृष्टीने काय करायला पाहिजे? प्राणायाम वगैरे सांगितलेले आहेत ना, ते मुलांसाठी नाही आहे. मुलांच्या दृष्टीने त्यांनी भरपूर खेळणं, भरपूर जेवणं, भरपूर झोपणं याने जे होईल तोच त्यांचा योग आहे आणि तेच त्यांचं प्राणायाम. बाकी वेगळं त्यांनी करण्याची आता गरज नाही, त्याला वेळ आहे. पण सामान्यतः मोठ्या माणसाच्या बाबतीत जो मुद्दा आहे तो या पद्धतीने जर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर चांगलं होईल. प्राणायाम सांगितले, जेव्हा झोप या गोष्टीचा आपण चर्चा केलेली आहे. मज्जासंस्था जी आहे, मज्जासंस्था म्हणजे काय? ही सगळी स्नायू व्यवस्था जी आहे ती योग्य राहिली पाहिजे, त्याची शुद्धी राहिली पाहिजे. असं सकाळी मी आमच्या एका ज्येष्ठ ताईंना फोन केला होता इथे येण्यासाठी. त्या नाशिकच्या प्राथमिकच्या निवृत्त मुख्याधिकारी आहे, शिक्षण म्हणून फार चांगली दृष्टी आहे. त्या लेखीकडे इथे आल्या, त्यांनी 10 दिवस वर्गात यावं निवृत्तीनंतर असा प्रयत्न होता. म्हणून मी त्यांना फोन केला होता. त्याने काय सांगावं? त्या म्हणाल्या उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे आणि म्हणजे त्या म्हणाल्या मला काही नाहीये, समोरचा माणूस माझ्याकडे बघितल्यानंतर म्हणतो की तुमचा एक डोळा लहान होत चाललाय आणि म्हणून त्यांनी तपासण्या केला. तर सांगितलं की एक कुठला तरी स्नायू काय झालंय, तुमच्या भाषेत सांगितलं तर दबलाय किंवा जे काय सांगतात ते याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? हा जो मज्जा इथे येणारी म्हणजे त्या गेल्या कोणाकडे? डॉक्टर, डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेल्या. तर डॉक्टरांचे डोळ्याचे डॉक्टर म्हणाले की हे आमचं काम आहे. मग त्या न्यूरोसर्जनकडे गेल्या तर ते म्हणाले हे पण आमचं काम नाही. मग हे काम कोणाचं आहे? मग पुन्हा चर्चा. तर हे त्या म्हणाल्या मी आता खाली दररोज योग शिकायला जाते आणि डोळ्यांचे जे काही व्यायाम करते योगशास्त्राचे त्यातनं डोळ्यावर फिरवणं, खाली इकडे इकडे जे ते सांगतात, किंवा समोर दिवा किंवा हे बोट, मग इकडे मग समोर मग इकडे, हे जे व्यायाम आहे त्याने म्हणे मला आता काय मिळालंय? रिलीफ मिळतोय. हे लक्षात घ्या. मज्जा संस्थेची शुद्धता म्हणजे काय? त्यासाठी काय करावं लागेल? तर म्हणून असं श्वसन पद्धती किंवा शुद्ध वायूचा पुरवठा, प्राणायाम, मज्जा संस्थेची शुद्धता, झोप आणि आहार हे प्राणावर म्हणजे हे जर नीट केलं तर आपले प्राण नीट. नीट म्हणजे काय? बलवान, संतुलित आणि असं हे दोन्ही कोश जे आहे ते एकमेकावर अवलंबून आहे, एकमेकाला धरून आहे. आणि मग हे पुढे काय करतात त्यांचा कुणावर प्रभाव आहे आणि त्यांच्यावर कुणाचा प्रभाव आहे याची चर्चा उद्या करू.
ठीक आहे, थांबायचं. धन्यवाद.